तर चला आपण मॅच स्टार्ट करूया लगेचच. दोन सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅगी 11 अमीर आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश असे दोन सलामीवीर बॅट्समन. चला रुपेश भाऊ आपण सामना सुरू करू. व थोडासा आपण कमी घ्या आणि सामना आपण लगेचच सुरू करायचंय. ओव्हर द विकेट ना पहिला बॉल पासून सजित आमच्या सोबत कपिल पाटील देखील. पहिलाच बॉल आणि सुंदर गोलंदाजी फुलर लेंथ आणि बॅक टू द बॉलर शीट. धाव नसणारे सत्यवान तरे आणि दीपक वाकडे जे बालाजी ब्रास बँडचे एक चांगले स्वामी समर्थ ब्रास बँडचे नक्कीच चांगले ब्रॉडबँडचे चांगले नक्कीच ते कलाकार आहेत. त्यांच्याकडनं मात्र ब्रॉडबँड इंटरनेट क्षमा असू द्या ब्रॉडबँड इंटरनेटचे नक्कीच आपण त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. ब्रास ब्रॉड कन्फ्युजन थोडासा आणि थँक्यू सो मच त्यांच्याकडे देखील शुभेच्छा. हार्दिक स्वागत आहे आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या 2. ओव्हर द विकेट ना यावेळेस अजून एक चांगला चेंडू आहे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनचा मात्र एक धाव येत मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा स्कोअरबोर्डवरती 3. षटक पहिल्या प्रगतीपथावरती अमीर सोबत आलाय आकाश. मॅगी 11च्या माध्यमातून बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये ओव्हर द विकेटनं सॉफ्ट रनने खेळले आणि क्षेत्ररक्षण देखील या दरम्यान चांगलं झालं. एकच धावीतनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न अजून पुढे जाते. एकूण धावा स्कोअर कार्डवरती 4. पहिलं षटक सुरू आहे. सन्मानित जितू गवळी सत्कार मूर्ती त्यांच्या समवेत संदीप नाईक कारिवली आपलं हार्दिक स्वागत. लिजंड क्रिकेटर जितू गवळी पायगावचे आणि संदीप नाईक कारिवली आपलं हार्दिक स्वागत आहे. सत्कार मूर्ती आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये. वेलकम सुस्वागतम. तर सागर मुकेश आणि सागर किरण शैलेश आणि मुकेश कडनं दरम्यान शुभेच्छा येतात ठाकूरपाडा टीमसाठी. जयदुर्गाचे सुरेश चांगले असे खेळाडू आहेत. स्वागत आहे आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलर लेन बॉटमॅनचा वापर करून चेंडू ऑन साईडला खेळलेत. तोपर्यंत एकदा वितनं मिळेल. अजय देखील येतात. युतिका संघातील आपल्याला इनेक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि अजय भोईर चांगल्या टचमध्ये आहेत. चांगली बॅटिंग करतायत ते देखील आपल्या टीमसाठी. आणि संघाची धावसंख्या एकूण आपल्याला मात्र स्कोअर बरोबरती धावा पाहायला मिळतात. या दरम्यानच्या 6 धावा. तर सोनू बांगर आणि अविनाश बांगरे यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आल्या आहेत मॅगी स्पोर्ट्ससाठी आणि बालाजी चषकासाठी. थँक्यू सो मच सोनू बांगर व्हाईस ऑफ अंबरनाथ. 6 बुलंद आवाज सोनूला आपण सातत्याने ऐकत असतो. आणि खास करून सागर आणि किरण आणि शैलेश ठाकरेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. जयदुर्गा सूर्य टीमचे एक सिनियर खेळाडू मुकेश पाटील यांच्याकडनं शुभेच्छा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेट ना दरम्यान पुन्हा एकदा मात्र फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षण तर
तर मान चांगलं झालं मित्रांमध्ये, कारण का चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला खेळाडूनं स्लीपर कव्हरच्या दिशेनं. तोपर्यंत इथनं एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण स्कोअरबोर्डवरती 7 रन. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज ऋषभ ठाकरे. ठाकूरपाडाचे सर्वच्या सर्व ग्रामीणचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बासमनचा, मात्र चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मात्र जे आमच्या आवडते खेळाडू आहेत त्यांनी ते एक काळ गाजवलं आहे ठाकूरपाडा टीमसाठी. विकी जे चांगले गुणसंख्यालेखक देखील आहेत. आणि यष्टीरक्षकाचा जर विचार केला तर अनुभवाची काही कमी नाही त्यांच्याकडे. किरण भाऊ आहेत. आणि शॉर्ट फायनलला जर विचार केला यतीश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र झेल होऊ शकला असता. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू एका टप्प्याने उचलून फेक केला जाईल. तोपर्यंत एक धाव इथनं कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 8 धावा. आणि आज सिनियर खेळाडूंसाठी मी तर म्हणेल खूप मोठा दिवस आहे. प्रभाकर पाटील यांनी जी संकल्पना त्यांची होती, जबरदस्त संकल्पना. नक्कीच दैनजी सोरगे साहेब यांचं देखील तेवढंच चांगलं सहकार्य. जबरदस्त ही संकल्पना. बाकूला जाऊन कट करतायत, फटका सुंदर खेळलेत आणि तेवढा चांगला झेल देखील पकडला गेलाय. तिथे खेळाडू होते, ऋतिकने मात्र हा झेल पकडला आहे आणि बासमनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. बाद. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान घेऊया. शिवनगर चौदरपाडा गावचे माजी सरपंच आणि शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय इंद्रपाल तरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करावं. मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय दयानंद चुरगे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आवडण्याचं स्वागत आणि सन्मान करावं. वेलकम, सुस्वागतम. मायेची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचं स्वागत आणि सन्मान करावं. बालाजी चषकासाठी खास शुभेच्छा आलेल्या आहेत मानकोलीहून. मानकोलीच्या माजी सरपंच सौ कल्पना श्याम भोईर मॅडम आणि खास दयानंद चोरगे साहेबांसाठी शुभेच्छा पाठवल्यात. या ठिकाणी स्वागत होतं इंद्रपालजी तरे साहेब. तसेच राम पवार साहेबांचं स्वागत करायचं आहे. योगेश पाटील आपल्यास विनंती करतोय आपण पुढे यायचे पटापट. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. रामोजी पवार सदस्य आहेत, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत शिवनगर. नवनाथ भंडारी यानंतर त्यांचं स्वागत करावं. नवनाथजी भंडारी. अर्जुन तरे आपणास विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. अर्जुन तरे, त्यानंतर यशवंत पवार यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बालाजी चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सौ कल्पना श्याम भोईर माजी सरपंच मानकोली यांनी बालाजी चषकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि दयानंद चोरगे साहेब आयोजक यांना खूप शुभेच्छा दिल्या. धन्यवाद मॅडम. आपला देखील बालाजी चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू सो मच तरी सर. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 6 पुढे जाईल. एकूण धावा स्कोअरबोर्डवरती आहेत. यापेक्षा 15 धावा, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये कल्पेशने मात्र गोलंदाजी केली, फक्त 6 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 9 धावा आल्या. आणि एक विचार जर केला खेळाडू देखील या षटकामध्ये बाद देखील झाला. चांगली गोलंदाजी ठाकूरपाडा 11 संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि सर्वच्या सर्व ठाकरे आपल्याला मात्र दरम्यान हे बंधू पाहायला मिळतात. बघूया कशी कामगिरी. एक सामना त्यांनी देखील जिंकला, चांगली कामगिरी केली आहे आणि पुढच्या मॅचमध्ये त्यांनी प्रवेश केला. ठिकाणी सरवलीपाडा गावचे समाजसेवक पांडुरंग भुईर यांचं स्वागत आणि सन्मान करावं. भाजपा उपाध्यक्ष सरवलीपाडा गावचे वीरेंद्र चोरगे साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. वेलकम, सुस्वागतम. प्रतिमेश कडनं देखील पारितोषिक आला, खास करून रुपेशसाठी.
कल्पेशसाठी नक्कीचा पारितोषिक आला. विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्यास रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रथमेशकडनं प्रिन्स मूवीचे नक्कीच ते जबरदस्त नक्कीच ऑपरेटर आहेत आणि त्यांच्याकडनं खास करून हा कल्पेशसाठी पारितोषिक आलाय. संघाची एकूण धावसंख्या दरम्यान स्कोअरबोर्डवरती 2 ओव्हरच्या अखेरीस 15 धावा आपल्याला पाहायला भेटला. काही मान्यवरांचे शुभ सन्मान तुम्हाला स्क्रीनवरती हे सर्वच्या सर्व सत्कार पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू आहे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न बॅट्समॅनचा. चेंडू डीपमध्ये जातो. स्क्वेअरलेगच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू मात्र एकाच ॲक्शनने उचलून फेक करतील तोपर्यंत इथनं मिळणार आहे 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोअरबोर्डवरती 16 धावा. 16 इन बोट. एक विकेट या दरम्यान गेला देखील आहे. एक जो ब्रेक थ्रू निर्माण केला मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना रिषभने देखील फाईन केल्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. लेग बायचा इशारा आहे सिंदर बाळा सरांचा. परेश महाजन हे 2 ऑफिशियल अंपायर्स आणि चांगले डिसिजन सातत्याने आपल्याला अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. दिवस रात्र शेड्यूल बिझी आहे तरी देखील डिसिजन जर विचार केला तर खूप चांगले डिसिजन. कारण का पंचांकडे खूप कमी वेळ असतो. कमी वेळामध्ये हा डिसिजन देणं एवढं सोपं नसतं आणि प्रत्येकी चेंडूवरती लक्ष ठेवावं लागते, नजर ठेवावी लागते. आणि क्रिकेट फॉर्मॅटमध्ये प्रमुख घटक आहे ते म्हणजे अंपायर, ऑफिशियल, पंच. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. ठाकूरपाडा गावाचे सर्वचे सर्व समर्थक देखील आता मात्र जल्लोष करतायत. संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण थांबली आहे स्कोअरबोर्डवरती. एकूण धावा दरम्यान 17 आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सिंगल डबलने धावसंख्येचा जर विचार केला तर धावा मात्र पुढे चालल्या आहेत सिंगल डबलच्या मदतीनं. गोलंदाजी चांगली होते ठाकूरपाडा टीमकडनं. संघाची एकूण धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 18 धावा. 18 धावा आहेत आणि कल्पेश देखील मात्र चांगलीच गोलंदाजी करतो. कल्पेशने पहिल्या देखील षटकामध्ये इम्प्रेस केलं. 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आता देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅगी स्पोर्ट्सला चांगली बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या बनवावी लागेल. समोर ठाकूरपाडा म्हटलं की एक चांगला संघ आहे आणि सर्व गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक जबरदस्त हा चेंडू आहे. अपील स्ट्रॉंग आहे. मग अंपायर सांगतात डॉट बॉल आहे आणि एकूण 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. हा रिप्लेमध्ये नक्कीच तुम्हाला चेंडू पाहायला मिळेल. काय गोलंदाजी. 2 षटक फेकले आणि दोन्हीही षटक खूप चांगले आपल्याला पाहायला भेटले. दरम्यान कल्पेशच्या माध्यमातून एकूण 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला दरम्यान पाहायला मिळते. स्कोअरबोर्डवरती 18 धावा. टीव्ही स्क्रीनवरती स्वर्गीयानंद बाबू पाटील स्टँडमध्ये खचाखचा स्टँड भरला. सर्वच्या सर्व बघतो आपण ठाकूरपाड्याचा नक्कीच पूर्णच्या पूर्ण इथं गाव दाखल झालं. बघा स्टँड मध्ये सर्व लहान मोठे सर्वच तिथे मध्ये त्यांचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. जल्लोष करतात, एन्जॉय करतात. बालाजी चषक सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यापुढच्या मॅचसाठी रिपोर्ट करायचा आहे टॉससाठी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉससाठी मात्र रिपोर्ट करा. युतिका स्पोर्ट्स विरुद्ध जय मसोबा पिंपलास. या पुढच्या आपल्याला नक्कीच सिटी क्रिकेटची अजून एक मॅच पाहायला मिळेल. दरम्यान सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा मतो आपण बघतो. गोलंदाज ऋषभ ठाकरे आला आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि ठाकूरपाड्याचा जल्लोष देखील सुरू आहे. स्टँडमध्ये बसून दरम्यान खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी सर्वच्या सर्व प्रेक्षक देखील आले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं बालाजी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. ऋषभ ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल
यावेळेसचा फटका ऑन साईडला सुंदर खेळले, स्क्युअर ऑफ द विकेट. धावा देखील चांगल्या मिळतील. या फटक्यांची गरज आहे मागे 11 चीनला. षटकार. समाजसेवक माणूस भला मनाने ऐकायला. राजन पाटील देखील येत आहेत. ते देखील सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या संगतीनं भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाषजी ठाकरे आणि आमचे जवळचे मित्र हर्षद चौधरी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट बागपूरला जाऊन पंच करतायत. फटका सुंदर आहे. धावा देखील चांगल्या आहेत ना मिळणार आहेत आरामात. आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने आता मात्र पुढे जाते. चौकार. ओव्हर द विकेट ना अजून एक चुकीचा आहे चेंडू आणि धावा देखील चांगला मिळणार आहेत. धावा येत नव्हत्या या गोष्टीचा विचार मी त्यामध्ये रिषभने केला. धावा बनवल्या पाहिजे समोरच्या टीमनं. या अनुषंगाने आता मात्र इथनं मेहनतमध्ये गोलंदाजी, कारण का सातत्याने जेव्हा जेव्हा लूज चेंडू फेकले, जेव्हा जेव्हा हाफ ट्रॅकर चेंडू आले, तेव्हा तेव्हा आक्रमण झाला आहे. अजून एक चौकार. एकूण संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला वेगाने पाहायला मिळते पुढे जी जाते. एकूण धावा स्कोरबोर्ड वरती किती झाल्यात? एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 33. आमच्यासोबत कपिल पाटील आहेत, यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती नक्कीच पुरवली जाते. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दरम्यान प्रगतीपथावरती 4था आहे. 3 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली होती ठाकूरपडा टीमची. तशानंतर आक्रमण. ओव्हर द विकेट ना अजून एक चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळलेत. खेळाडू उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत फंबल झालेत आणि या 2 धावा अजून इथनं मिळतील. चांगले बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत आहेत सलामीवीर बॅट्समन अमीर. चांगली बॅटिंग करतोय. 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. जो सलामीला आलाय चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीला नक्कीच थोडेसे चेंडू डिफेन्स केले, थोडासा वेळ घेतला, कारण का 6 ओव्हरची मॅच असते प्रत्येकी सिटी क्रिकेटची. त्याच अनुषंगाने मी तर म्हणेल एक चांगला खेळ करत असताना आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. आताचा चेंडू मात्र नक्कीच चांगला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जिंकल. मोठी विकेट या मॅचची अमीरची. अमीर चांगली बॅटिंग करत होता आणि रिषभने मात्र याच गोष्टीचा विचार केला. कव्हरसाठी कोणी खेळाडू नव्हता, मात्र डायरेक्ट हिट करून अमीरला मैदानाच्या बाहेर इथं नक्कीच जाण्याचा इशारा देत असताना खेळाडू बाद. चला टीम मिटिंग थोडीशी आपण कमी करा प्लीज. सहकार्य करायचं आपण. जास्त मात्र एकत्र येऊ नका. जास्त आपण टीम मिटिंग करू नका. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. रवीश.
रवीश येतो नवीन बासमॅन आणि एकूण षटक क्रमांक बघतो आपण कंप्लीट झाला आहे. चौथं देखील शैलेश आलाय. आता मात्र 5व्या षटकामध्ये शैलेशला दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. आता बघू या षटकामध्ये कशी गोलंदाजी केली जाईल. संघाची एकूण धावसंख्या जर विचार केला तर आपल्याला एक चांगली धावसंख्या आता मात्र स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळते. 35 धावा, चांगली धावा नक्कीच मी त्या म्हणेल यामध्ये बनवण्याचा प्रयत्न केला. अमीरनं चांगली बॅटिंग करून एकूण 28 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. त्या धावा खूप महत्त्वाच्या होत्या. मात्र अमीर आता बाद देखील झाला. अजूनही 2 षटकांचा यत्न की बाकी आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये मॅगी स्पोर्ट्स मॅगी 11 टीमचा. शैलेश जो अष्टपल्लू खेळाडू आहे ठाकूरपडा टीमचा, ओव्हर द विकेटनं सज्ज आहे. पहिला बॉल पाकवटला जाऊन या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न. आता आउटसाइड एज लागते. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं फील्ड केला जाईल. तोपर्यंत इथनं एक धाव देखील मिळते. एका धावेने स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे स्ट्रायकिंग इनला. आता मात्र खेळाडू येतील मिराज. 2 खेळाडू दोन्ही सलामीवीर मात्र बाद झाले आहेत. आकाशने फक्त 3 धावा बनवल्या. त्याच्यानंतर 28 धावा मीरनं आपल्या टीमसाठी बनवल्या. त्या मात्र खूप महत्त्वाच्या होत्या या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट चेंडू मात्र जाऊ दिला. ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि बाळासरांचा इशारा देखील आला आपल्यापर्यंत की हा चेंडू मात्र करावे. एक्स्ट्राच्या मदतीनं इथं एक धाव अंकित केली जाते स्कोर कार्डवरती आणि एकूण एका धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या 37 आणि एक धाव आता मात्र ऍड केली जाईल. 38 धाव आहेत. ओव्हर द विकेट डाऊन साईडला फटका उडवला हवेत आहे. खेळाडू देखील तिथे उपस्थित. झेल देखील चांगला ऋषभने पकडलाय. अजून एका बासमॅनला मात्र इथनं परतावं लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेनं. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्रिकेट ठाकूरपडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो आपल्याला. बासमॅन आउट. बालाजींचा आशीर्वाद दादांच्या पाठीशी सदा. प्रतिम असा हा संगीत दयानंदजी सोरगे साहेब आणि सातत्यानं या स्पर्धेच्या आपण शीर्षक गीत जे ऐकतोय सुंदर शीर्षक गीत बनवले गेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून बालाजी चषकाचा हा दर्जेदार सोनार असा नक्कीचा ऐतिहासिक क्रीडांगण, मोठमोठे मेगा इव्हेंट, मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती मात्र होत असतात. आता प्रथमच या मैदानावरती आपल्याला दिवस रात्र स्पर्धा पाहायला मिळते आणि सुंदर अशी संकल्पना बालाजी चषकाच्या माध्यमातून दयानंदजी मोतीराम सोरगे साहेबांच्या माध्यमातून. या ठिकाणी पिच आणि फटका हवेत खेळत मिस टायमिंग देखील शैलेश आहे. शैलेशने पकडला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. सन्माननीय सरपंच फरहान सुसे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बालाजी चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. काय क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठाकूरपडा टीमच्या माध्यमातून. हरिकेश देखील पास झाला. तुम्हाला हा रिप्ले पाहायला मिळेल. ओव्हर पिच बॉल. चेंडू आणि बॅटचा संपर्क बरोबर झाला नव्हता. चेंडू खूप उंच गेला आणि कॉटन बॉल सोपं नसतं. मात्र मी इथं म्हणेल चेंडू रिलीज करून झेल घेणं आणि चांगलं क्षेत्ररक्षण ठाकूरपडा टीमच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल. शैलेश मात्र चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. संघाची धावसंख्या जर विचार केला तर स्कोर बोर्डवरती एकूण धावा आहेत 37 धावा आपल्याला मात्र स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक बॉल. नवीन बासमॅनला मैदानाच्या आतमध्ये इरफान. ओव्हर द विकेटनं दरम्यान बॉटमांचा वापर करून चेंडू ऑनसाईडला खेळलेत. खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू एकाच ऍक्शन उचलून फिक करतील. तोपर्यंत एकदा गोकुलदास पाटील सर देखील आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. ऑफिशियल अंपायर्स आणि सुंदर मित्र म्हणेल पंच आहेत शांत स्वभावाचे
आणि चांगले चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. भिवंडी नगरीतील एक नामांकित अंपायर्स गोकुलदास पाटील. संघाची एकूण धावसंख्या स्कोअर बोर्डवरती दरम्यान 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मॅगी 11च्या माध्यमातून सिटी क्रिकेटचा हा सामना सुरू आहे. दोन नामवंत टीम मध्ये ओव्हर द विकेटनं डिफेन्स करत असताना आणि इथनं एकच धाव घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे 39 धावा. कारण का याच्या अगोदरच 2 विकेट लवकर गेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आता मात्र इथनं संयमानं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बासमन देखील करतात. शेकोटी पेटवली असेल तर आपण ती बंद करावी जेणेकरून प्रॉब्लेम क्रिएट होतोय आणि शेकोटीची गरज देखील नाहीये. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा मात्र ऑनसाईडलाच खेळ आहेत. खेळाडू तिथे उपस्थित आहेत. चेंडू मात्र एकाच अक्षाने उचलून फेक करतील. हरीश तिकडे होते. या दरम्यान क्षेत्ररक्षक काय गोलंदाजी केली या नक्कीच षटकामध्ये शैलेशने चांगली गोलंदाजी करत असताना धावा एकूण खर्च किती केला षटकामध्ये. सिंगल डबलच धावा नक्कीच झाला. डबल एकही आलं नाही. फक्त आणि फक्त 5च धावा 2 विकेट घेतल्या. चांगली धन्यवाद. गोलंदाजी. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. या ठिकाणी बोरिवलीचे सरपंच फरहान सुसे साहेबांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी चषक 2020 आलेल्या मान्यवरांचं व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. मोठ्या संख्येने मान्यवर आपल्या व्यासपीठावरती दरम्यान पाहायला मिळतात. त्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून युतिका आणि जय महोत्सवाने रेडी राहायचं आहे. लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जीत देखील इथे उपस्थित आहेत. पुढच्या मागचा टॉस आम्ही लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. बालाजी चषक सलग बघतो आपण 5वी रात्र मात्र लगेच सुरू आहे. कारण का डे क्रिकेट कम्प्लीट झाल्याच्या नंतर लगेचच रजनी क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि उद्या शेवटचा अंतिम दिवस आणि अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेची. सुंदर असं आयोजन. ओव्हर द विकेट दरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न. बासमनचा चेंडू डीप मध्ये आहे. जवळपास की आडू कोणच नाहीयेत आणि त्याच गोष्टीचा फायदा घेतला बासमननं. या 2 धावा इथनं मिळतील. यश आहेत. यश ठाकरे ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि किरण ठाकरे बघा किती आनंदात आहेत. पूर्णच्या पूर्ण मॅचचा आनंद घेत असताना एक सिनियर खेळाडू आहेत. खूप वर्षापासून ते देखील क्रिकेट खेळतात ठाकूरपट्याच्या माध्यमातून आणि आता मात्र आज देखील त्यांना आपण बघतोय इन ऍक्शन मध्ये. फटका पुन्हा एकदा फसला. मिस टायमिंग तर झालाय. खेळाडू तिथे आहेत. हरीश चेंडूची उचलून फेक करणार. तोपर्यंत या 2 धावा मिळणार आहेत आणि एम्पायरचा इशारा आला आहे की 1 फॉर दी ओव्हरचा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 44 धावा स्कोअर बोर्डवरती. पुन्हा एकदा मात्र आउटसाइड एज आणि 1 रन इथनं मिळेल. पुन्हा एकदा दरम्यान आप ट्रॅकर आहे. हुकच्या माध्यमातून केलेत. फटका देखील चांगला आहे. फाईन खेळले आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू सरळ जाईल फाईन लेगच्या दिशेनं. हा चौकार. आई बाबांचा जीवन वाला, नावाचं त्यांचं आहे बोलवाला.
माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेबांनी खास बालाजी चषक आणि दयानंद चोरगे साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद माजी नगरसेवक सुरेंद्र गुळवी साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला अंपायरशी चर्चा नको मित्रांनो, नंबर 3ची विनंती या गोष्टीची आपण नोंद घ्या. अंपायरने तुम्हाला जो काय डिसिजन दिला असेल त्या डिसिजनच्या नंतर तुम्ही मात्र प्लीज तिथे जाऊन तर मग एक सूचना आहे या चेंडूच्या नंतर आम्ही ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस फटका पुन्हा एकदा फर्स्टला मिस टायमिंग झालाय, मात्र खेळाडू दूरवर येतील, चेंडू उचलून फेक करतील. तोपर्यंत या दरम्यानच्या या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या या दरम्यान स्कोर बरोबर आपल्याला धावा पाहायला मिळतात. 51-50 कंप्लीट. अंपायरने डिसिजन दिल्याच्या नंतर दयानंदजी चोरगे साहेबांनी आम्हाला स्ट्रिक्टली आता मात्र सांगितलं आहे, अंपायरने डिसिजन दिल्याच्या नंतर तुम्ही जाऊन तिथे चर्चा करायची नाहीये. अंपायरांना माहिती आहे किती चेंडू हाईट झाल्याच्या नंतर नो बॉल द्यायचा, पण प्लीज आपण जाऊन अंपायरशी कोणीही चर्चा करू नका. स्ट्रिक्टली आता मात्र सूचना आमच्याकडनं येतात, कारण का अंपायरनी डिसिजन दिल्याच्या नंतर जर कुठल्याही खेळाडूंनी चर्चा केली तर 3 धावेने त्या संघाला नक्कीच फायनलाइज केलं जाणार आहे. त्या संघाला या दरम्यान पेनल्टी इथनच डिक्लेअर केली जाईल. अंपायरने डिसिजन दिला तो शेवटचा असेल, हे आपण लक्षात घ्या. अंपायर आणि कमिटीचा हा डिसिजन असेल. हॅलो. आणि डिसिजन दिल्याच्या नंतर तिथे मात्र कोणीही चर्चा करण्यासाठी येणार नाहीये. पुन्हा एकदा मी तुम्हाला की सर्व खेळाडूंना सांगतो, सर्व संघ भिवंडी मधले तर सर्व आपलेच आहेत. अंपायर डिसिजन शेवटचा अंतिम असेल, तिथे मात्र कोणीही चर्चा करायची नाही, कोणी तिथे आर्ग्युमेंट करायची नाही. यस तरे सरांच्या काय सत्कार आहेत आणि आपण टॉस देखील घेऊया. 2 टीमच्या कॅप्टन या व्यासपीठावरती. नक्कीच या ठिकाणी माजी सरपंच इंद्रपाल तरेसाहेब आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि बोरिवलीचे सरपंच फरहान सुसी साहेब आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जय महोत्सवा पिंपला स्पर्धेस युतिका स्पोर्ट सोनाय 2 संघादरम्यान नाणेफेक होते. इंद्रपालजी तरेसाहेब एका बाजूला आपण पाहतोय, आपला या स्पर्धेचा आयोजक दयानंद चोरगे साहेब आणि दुसऱ्या बाजूला विराज चोरगे साहेब. हॅलो. युतिका स्पोर्ट सोनाळे संघाने टॉस जिंकलेल्या टॉस विनरसाठी कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हलच्या वतीने संदेश गायकवाड यांच्याकडून ही सुंदर भेट आहे. मान्यवरांचे आभार. आपण व्हीआयपी डायसवर स्थान बनवायचं आहे. युतिका स्पोर्ट सोनाळे संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि दोन्हीही सलामीचे जे बॅट्समन आहेत, जो नक्की सलामीवीर आहेत, दोघांना विनंती की आपण लवकरात लवकर बॅट्समनला यायचं आहे. हा नक्कीच तुम्हाला आमचा हा समालोचन कक्ष पाहायला मिळेल, जिथे आमचे ऑफिशियल गुणसंकलक कपिल पाटील देखील आहे. त्याच्यानंतर दोन्ही 12 खेळाडू नक्कीच बघतो आपण. जॉली नावाला ते नक्कीच यशला विसरून जमणार नाहीये. एक अप्रतिम असा खेळाडू आहे. आणि त्याच्या बाजूने आपण बघू शकाल आमचे खाजील मित्र जितेश भुईर देखील. आणि हा मुख्य व्यासपीठ आणि हा सुंदर असा क्रीडांगण तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच तुमच्या स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळते. युतिका स्पोर्ट्स विरुद्ध सामना रंगणार आहे जय मसोबा पिंपलास या 2 टीम मध्ये. बिग मॅच. बॅट्समन पाठवायचे, सामना सुरू करायचे प्लीज. दादांचे परम मित्र बोरिवलीचे सरपंच फरहानजी सुसी साहेब आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आलेला आहे. दादांना शुभेच्छा देण्यासाठी. साहेब आपलं देखील बालाजी चषकामध्ये मी पुन्हा एकदा
मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान आमच्या व्यासपीठावरती नक्कीच मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने आणि काही सिनियर खेळाडू देखील. जितू दादा गवली आहेत तिथे, त्याच्यानंतर संदीप नाईक देखील. आमचे समालोचक सिद्दीकजी भावे सर, त्याच्यानंतर आमचे अजय घरत आणि ओमकाश शेट्टे. चला आपण मॅच लगेच स्टार्ट करू. अवी आहेत गोलंदाज. पहिलाच बॉल आणि या दरम्यान पहिल्याच बॉलवरती खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्या. मात्र बाळासरांचा इशारा आलाय, लाईन मात्र चुकीची आहे. एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळते. 2 सलामीवीर बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. हरेश ठाकरे त्याच्या संगतीनं ऋषभ ठाकरे. ठाकूरपटा संघ प्रमोद देखील येत आहेत. हार्दिक स्वागत आहे आपलं देखील प्रमोद भाऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वच मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि जे सिनियर खेळाडू इथे उपस्थित आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस क्षेत्ररक्षण बघा किती चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. अवी अप्रतिम असे खेळाडू आहेत, सिनियर ते देखील खेळाडू आहेत, खूप वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. चॉली कामतगरचं जर मी त्यामध्ये आवर्जून नाव या खेळाडूचं नक्कीच आवर्जून घेतलं तर जेव्हा जेव्हा ज्या टीमचं नाव समोर येतो, अमोल सारखा एक चांगला खेळाडू, त्याच्यानंतर मोतीला देखील आपण मित्रांमध्ये विसरून कसं जमेल. हे जे खेळाडू आहेत सर्व सिनियर खेळाडू. यावेळेस ओव्हर पिच आहे, फटका हवेत खेळलेत खेळाडू तिथे उपस्थित नाहीये. धावा चांगल्या मिळतील, चांगली बॅटिंग याच खेळासाठी जाणलं जातं. दरम्यान फलंदाज हरेश ठाकरे याला पहिला चौकार. धन्यवाद कॉमिटी बॉक्स. या ठिकाणी बोरिवलीचे सरपंच फरहान सुसी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मी या स्पर्धेचे सर्व आयोजक डीवाय फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. माईची प्रेमाची शाल दिली जाते, तसेच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सिद्दीकजी भावे सर, आपण कुठं असाल तर लगेचच आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न
इस ओळख आहे अविया गोलंदाजाची. काय पापा सुसे यांचे वडील आपण पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. नागरिक सुसे यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. वेलकम सुस्वागतम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बालचषक 2020 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. बॅक टू कमेंट बॉक्स. तर महान चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चौकार आल्याच्या नंतर अप्रतिम आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. आवर्जून मी नाव घेतलं या खेळाडूचं. काय गोलंदाजी अवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अवी पाटील जाली ट्रॉफी मध्ये अप्रतिम अशी मेहनत त्यांनी देखील घेतली होती आणि सुंदर आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. अप्रतिम अशी गोलंदाजी. यावेळेचा फटक्या दमदार आहे. पाठवले मात्र शेंडू यावे सोनाले गावामध्ये फटकार. मनाला आल्या लई दिलदार दोस्ती यारीत बाजीगर दोस्ती यारीत बाजीगर दोस्ती यारीत बाजीगर शुभ्रियता तो शुरभीर दादायो हमका लई दिलदार दादायो हमका लई दिलदार दादायो हमका लई दिलदार गाईल तीत मन पण ते गमत करियत ते मत झाला गाईल तीत मन पण ते गमत करियत ते मत झाला. दरम्यान एका षटकाचा केक कंप्लीट झाला. आमच्यासोबत ओमकार शेट्टी देखील जोडले गेलेत. संघाची एकूण धावसंख्या दरम्यान स्कोर बोर्डवरती धावा आपल्याला मात्र पाहायला मिळतात. 13 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दरम्यान चांगली बॅटिंग करत असताना चौकार आला. त्याच्यानंतर कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न केला अवीनं. आणि त्याच्यानंतरची जर विचार केला तर गोलंदाजी चांगली पाहायला भेटली आणि षटकार जो आला त्या षटकारने पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक केला. हरीश ठाकरेने या मॅचमध्ये संघाची एकूण धावसंख्या 13 आहे. स्कोर बरोबर टार्गेटचा जर विचार केला तर एकूण टार्गेट या मॅचमध्ये 53चं टार्गेट आहे. 53चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही मात्र 5 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच नक्की जसं मात्र सुरू होईल ना पुढच्या नक्की षटकाला जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया ओमकार शेट्टी यांना. यस धावा एकूण वाईट प्लस होती का? एकच आहे ना मग 12 धावा. ओके तर 12 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. जाऊया आपण ओमकार शेट्टी यांना ऐकूया. थँक्यू सो मच. ते रंगनाथ मानेरकर यांच्याकडनं ऑल द बेस्ट. हरीश ठाकरे आणि बालाजी चषकाला जितू मानेरकर हा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचवतात. आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं बालाजी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2020 स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्रेपन्न धावेचं टार्गेट. बॉलिंग ट्रॅकवरती याला विकी. पहिले षटक टाकलं अवीनं. चांगली बॉलिंग केली आणि ते सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना अनेक अडथळे अनेक संकट पावलोपावली तुमच्या समोर येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्वतामधने निघणारी नदी कधी रस्त्यामध्ये कोणाला विचारत नाही की इथनं समुद्र किती लांब. आणि अनेक नद्या ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी खवळलेला समुद्र तयार होतो. तशाच प्रकारे तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो. कारण ज्यावेळी 11 खेळाडू एकत्रित येऊन फाईट बॅक करतात त्यावेळीच तर आनंद मिळतो एक ऐतिहासिक विजयाचा. आणि कालच्या क्रिकेटचा विचार केला तर एक ऐतिहासिक दमदार विजय ज्या टीमनं संपादित केला. जॉली स्पोर्ट्स कामतघर यशचं इथे आगमन होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि सिद्दीक भावे सर तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. काही लेजंड्स खेळाडूंचा सन्मान आपण करणार आहोत. अपिश खेळले डीपमध्ये कव्हरला क्षेत्रक्षक तिथे आहे. मिती एक सिंगल. हरेश आणि ऋषभ ही सलामीची जोडी खेळतीये. कपिल पाटील आहेत आमच्यासोबत ॲज अ गुणलेखक.
जय भोलेनाथ सरवलीपाडा टीम मधील एक अतिशय चांगले खेळाडू. टीमची टोटल 1 ने पुढे गेली आहे. 15 धावा, 53 रनचं टार्गेट आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून भरपूर दूर ठेवला होता. जवळजवळ ऑफसाईडला वाईड ची जी पट्टी आहे त्याच दिशेनं बॉलिंग जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये केला जातोय. युतिकानं टॉस जिंकून पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग घेतली आहे. फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय जमसोबा पिंपळास टीमला. आणि सागर भोईर यांचे ते शुभागमन झालंय. या मैदानावरची पहिली सिटी क्रिकेट फॉर्मॅटची स्पर्धा ज्यांनी भरवली त्या स्पर्धेचे यशस्वी प्रणेते आणि भिवंडी क्रिकेटमधला एक तेज तर्रार गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे सागर भोईर. आपलं स्वागत आहे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. टीमची टोटल जाऊन पोहोचती 16. 53चं टार्गेट आहे. एकही विकेट गेली नाही. एक फ्लाइंग स्टार्ट जी स्वप्नावर सुरुवात हवी होती या मॅच मध्ये ती मिळती आहे ठाकूरपाडा क्रिकेट संघाला. लेफ्ट आर्म बॉलर आहे. अपील केलं जाते. भरपूर विश्वास आहे बट अंपायर सांगतात बॉल बॅटला ब्रश तर नक्कीच झाला बट पडल्यानंतर बाउन्स देखील झाला विकेट वरती. नंतर कीपरच्या हातामध्ये बॉल जातोय. अतिशय चांगला निर्णय परेश महाजन बा इकारे. ओमकार, मैं आपको रोकूंगा क्योंकि वीआईपी मंच पे बोरियोली के उप सरपंच और मशहूर उद्योगपति ताजिर फरहान सूसे साहब हमारे बीच में हैं. आप उनको देख सकते हैं. नादिर शाह सूसे मशहूर ऑलराउंडर पापा सूसे के पिताश्री हैं. जीतू गौरी हैं पैगांव की शान. जिस तरह मैंने कहा था अभी, साथ में फरहान के दोनों साहबजादे हैं. और संदीप नाइक श्रीकार कप जब कारिवली ने जीता था उसके फोकस खिलाड़ी संदीप नाइक. विनोद तरे, आपको जुड़ जाना है. विनोद तरे ये आप देख सकते हैं. नादिर शाह सूसे साहब उप सरपंच बोरियोली पड़गा, फरहान सूसे अपने दोनों बहुत ही खूबसूरत साहबजादों के साथ. मोहम्मद सूसे और तोईद. और ये देखिए क्रिकेट के 2 सितारे संदीप नाइक मैन फ्रॉम कारिवली और पायगांव की शान जीतू गौली. ये ठीक मेरे पीछे, जिनके पीछे मैं खड़ा हूँ, संदीप नाइक. आज उनको भी हम सम्मानित करने वाले हैं लेजेंडरी क्रिकेटर में. और ये जीतू गौली, इनके बारे में जब हम इनको बुलाएंगे तो बहुत कुछ मैं आपको बता दूंगा. कौन भूल सकता है मेयर कप 2006 को, और कौन भूल सकता है 2002 के श्रीकार नगर अध्यक्ष कप को. 2, 7 के भी 5, 6, 7 के हीरो 2, और उससे पहले जितने भी इन कटर गेंदबाजी के शहंशाह रहे थे संतोष चौहान के बाद संदीप नाइक. एक चांगला स्ट्रोक इथे येतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा रिप्लाय राऊंड विकेट. अगदी विकेट टू विकेट इम्पॅक्ट होतं. शफल क्रॉस झाले. फाईन लेगला बॉल पाठवला चौकारासाठी आणि विजेंद्र ठाकरे यांच्याकडनं एक प्राइज आलाय. जर ठाकूरपाडा हा संघ हा सामना जिंकतोय तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल विजेंद्र ठाकरे या व्यक्तिमत्वाकडनं. इक्वेशन क्या है ओमकार? 4 धावेने धावफलक पुढे सरकतात. 221 21 झालेत. टार्गेट आहे 53चं. अजून या मॅच मध्ये 32 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी 23 बॉल मध्ये.
देखिए हरेश ठाकरे उन क्रिकेटर्स में जिन्होंने भिवंडी टेनिस क्रिकेट में 6 गेंदों में 6 चौके लगाने का कीर्तिमान किया है, लेकिन सबसे ऊपर नंदन पाटिल रिंग ऑफ किंग 2 मरतबा 6 गेंदों में सिटी क्रिकेट में 6 चौके लगाए। अजय भुईर भी उसमें नाम है। तर कोणीतरी शेकोटी पेटवली आहे, जास्त धूर तिचा मैदानाच्या आतमध्ये येतोय, तर त्वरित बंद करायची आहे. आणि वेळेसंदर्भात फर्स्ट वॉन आहे टीम मॅगी 11ला आणि सेकंड वॉनला पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. टीम मॅगी 11 पहिल्याच बॉलवरती हरिकेश चौकारानं स्वागत केलंय. बॅट्समन होते ऋषभ. इथे फुल टॉस आणि हा बॉल तर सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग सीमा रेषा पार. न भय न भीती छत्रपती षटकार. दयानंदजी चोरगे साहेबांचं गुणगान गाणारं हे गीत. पण या स्पर्धेच्या माध्यमातनं मी म्हणाले संगीत अवघ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतापर्यंत पोहोचलं आणि विजेंद्र ठाकरे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या बॅट्समनसाठी. एकही विकेट न गमावता ठाकूरपाडा टीमची ताकद दाखवत असताना बॅटिंग करतोय. ओमकार बालाजी कप हो रहा है और बालाजी कप का इतिहास 2016 में जब चैलेंज पे लिखा गया था, आखिरी गेंद पे गोल्डन बाउंड्री, उस बालाजी कप के जो हीरो खिलाड़ी थे मैन ऑफ द सीरीज सागर भुईर भी हमारे बीच में है. बाईं ओर हम आपका स्वागत करते हैं. मैन ऑफ द सीरीज बालाजी कप 2016 एट चैलेंज. चांगली बॅटिंग इथे होत असताना तर पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला टीम खेळताना दिसेल इन ॲक्शन मध्ये जमसोबा पिंपळास, आकाशदादा घरत यांच्याकडून रोहनसाठी ऑल द बेस्ट. त्यांचं देखील आपण स्वागत करू. जीत पाटील येतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर वडघर आणि युतिका स्पोर्ट्स टीमची टोटल सिंगलने पुढे जाईल. स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात या सिंगलच्या मदतीनं. 228 53 रनचे टार्गेट आहे. अर्धा किल्ला तर मी म्हणेल सलामीच्या फलंदाजांनी सर करून दिलाय. फक्त या आता किल्ल्यावरती विजयाचा झेंडा फडकवायचा आहे तर सातत्य टिकवावं लागेल हरेश आणि ऋषभला. तर दुसऱ्या बाजूनं हरिकेशला विकेट हवी आहे. 3 बॉलमध्ये त्यानं खर्च केलेत आतापर्यंत 11 धावा. ओव्हर द विकेट. इथे देखील फटका तर चांगला बट लॉंग ऑफला बॉल हवेमध्ये. अफाट प्रयत्न आणि नंतर हातामधनं बॉल निसटला. डीप लॉंग ऑफनं मिड ऑफला आले. कॅच सुटली म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की एक चांगला झेलचा प्रयत्न असफल राहिला. एक सिंगल देखील अजून ऍड होईल. तर अक्षय आणि रोशन जे मसोबा पिंपाशे प्लेयर तुमचा कॅप्टन तुम्हाला इन्व्हाइट करतोय. तर लगेच टीम सोबत तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या डावा बाजूला धावसंख्या 2 आली आहे. 30 ऑन बोर्ड. अजून 23 करायच्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. पाड भारी होत चालला मॅच मध्ये टीम ठाकूरपाडाचं, कारण हरिकेश भरपूर महागडा ठरलाय. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट बॉल येईल डीप मध्ये लॉंगॉनला आणि दुसऱ्या धावेचं मानस आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल 32. परिस्थितीला पाहून इथे क्रिकेट खेळतीये मॅच मध्ये ठाकूरपाडा. आणि म्हटलं जातं ना राजू दादा, परिस्थितीचे चटके सोसल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येत नाही. आणि या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी होतीये ओपनिंग पेअर कडनं. यावेळी आडवा बॅटनं सरळ गॅप मध्ये डीप लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये जे अंतर होतं तिथनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. येतोय चौकार आणि या चौकारासाठी देखील विजेंद्र ठाकरे यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज असेल बॅट्समन हरेशला.
Beautifully played. Swung away in the gap, all on the ground. Cross the mid wicket boundary for 4. चांगली बॅटिंग इथे होत असताना टीमची टोटल आफ्टर 3 ओव्हर 36 धावा. बहुतांश खेळाडू आपल्याला ठाकूरपाडा टीम मधीलच पाहायला मिळतात. सिटी क्रिकेटमध्ये देखील अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध मॅगी 11 मध्ये बॅटल. मॅगी 11चा मागच्या सामन्याचा परफॉर्मन्स पाहिला तर अगदी दर्जेदार राहिला. पण या मॅच मध्ये कुठेतरी अडचणी निर्माण झालेत. कारण म्हटलं जातं ना, स्वतःच्या परिस्थितीला जी माणसं स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधी अपयशी होत नाही. आणि ठाकूरपाडा इथे अपयशांना दूर करताना चांगलं क्रिकेट खेळतीये, यशाच्या दिशेनं धावताना. जास्त वेळ तुम्ही घेता मॅगी 11, थोडंसं स्पीडअप करा. कॅल्क्युलेशन आता आपण पाहू. आमचे ऑफिशियल स्कोरर राजू पाटील सर आम्हाला माहिती देत असताना आफ्टर 3 ओव्हर टीम जाऊन पोहोचली आहे 36 वरती. अर्ध्या सत्राचा खेळ अजून बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये 17 रनची गरज. वेळ जास्त घेता मॅगी 11, स्पीडअप करा. अठरा बॉल 17 धावा. फास्ट खेळा, थोडस प्लीज फास्ट खेळा. सिद्दीकजी भाबे सर मॅचचा आनंद घेतात. अठरा बॉल 17. अबुसाद बॅटन पॅन मध्ये होता, फ्लिक केलं, बॉल जातो मिड विकेटला. 1 बाउन्स. स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँड मध्ये प्रेक्षक गॅलरीत बॉल जाऊन विसावलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बालाजी चौकार. डीजे रुपेश तुम्हाला एंटरटेन करत असताना क्रिकेट विथ म्युझिक हा आनंद तुम्हाला दिला जातोय. मॅच जिंकली तर 5,000 विजेंद्र ठाकरे यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकाराला 500चं प्राइज आहे. आतापर्यंत इनिंग जर आपण कॅल्क्युलेट केली 4 चौकार आले, 2 षटकार आलेत. चांगली बॅटिंग झाली आतापर्यंत. पाहिजे एकही विकेट न गमावता ही मॅच इथे जिंकेल का टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. आउटसाइड द ऑफ स्टिक फुल्लर लेंथ होता, बॅकलिपला खाली आणला, अतिशय चांगला जबरदस्त कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक सिंगल मिळते. 41 मॅच अगदी क्लोज झाली आहे. आता करायच्या त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 12 धावा. इथे देखील फटका चांगल्या, बट आता फिल्डर असेल मिड विकेटला, टीपला जाईल हा झेल आणि थांबेल बॅट्समन हरेशचा खेळ. आणि लागलाय टीम ठाकूरपाड्याला हा पहिला धक्का. पण मी म्हणेल एक जोराचा धक्का दिल्यानंतर टीम मॅगी 11ला हरेश मैदानातनं बाहेर जातो. मॅचला अगदी वळवलंय ठाकूरपाडा टीमच्या बाजूनं. रुपेशला देखील माहिती आहे प्रेक्षकांना काय हवं आणि सध्याच्या सॉन्गचा ट्रेंड सुरू आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. म्हणूनच मागच्या काही क्षणा अगोदर आपण चर्चा करत होतो की क्रिकेट विथ म्युझिक बालाजी ट्रॉफीमध्ये आनंद आपण आपल्या डीजे सोबत घेतोय. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांची अफाट गर्दी. इथे लाईन चांगली अपील होत आहे. यष्टीरक्षकांनी बॉलरपेक्षा शॉर्ट थर्डमॅन जास्त कॉन्फिडंट होते, त्यांच्यामध्ये उत्साह जास्त होता. बॉल जातो इथे डॉट.
पाहिजे मॅच मध्ये फाईट किती करेल टीम मॅगी 11. 2 मिनिटामध्ये मॅगी जशी तयार होते या मॅचला जिंकण्यासाठी तुम्हाला पहिल्या बॉल पासून मेहनत हवी होती, ती दिसली नाही आणि हा बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, जो बॉलरला दिसणार नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर षटकार. सहा धावाची आवश्यकता आहे फक्त सामना जिंकण्यासाठी. काय अतिशय प्रतिम कामगिरी करतो इथे मात्र ऋषभ नावाचा फलंदाज. ज्या संघाने मित्रांनो बालाजी संघाला पराभूत केला मॅगी 11 संघाने, त्या संघाच्या अगेन्स्ट मात्र ठाकूरपाडा संघाचं अतिशय चांगलं प्रभावशाली कामगिरी पाहतोय आपण. खास ऋषभ नावाचा फलंदाज नाही क्लास दाखवतो आपला बॅटचा. आतापर्यंतची ऋषभची बॅटिंग जर सुनील पवार पाहिली ना, चांगल्या बॉलला सन्मान देतोय, ज्यावेळी संधी मिळेल हात खोलतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळतो. नॅचरल लेग ब्रेक होता उजव्या त्याच्या बॅट्समनसाठी. अंपायर सिग्नल ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिलं षटक अवीनं टाकलं, महागडं राहिलं. विकीनं टाकलं, महागडं राहिलं. हरिकेशनं टाकलं, महागडं राहिलं. अबुसादनं टाकलं, ते देखील महागडं राहिलं. 4 ओव्हरमध्ये जवळजवळ मॅचचं चित्र बदललंय. धावफलकावरती धावा लागले 47. 53 रनचं टार्गेट आहे. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी करायच्यात. बॅटिंग करणाऱ्या टीम अष्टविनायक ठाकूरपाडाला फक्त आणि फक्त 6 धावा. विजेंद्र ठाकरे इज ऑन फायर नाव. पारितोषिक अनेक त्यांच्या माध्यमातून लावली जातात. त्या सुनील पवार टाली करतात की कोणत्या कोणत्या खेळाडूला ते किती द्यायचे, कारण पैशाचा पाऊस सध्या पडतोय विजेंद्र ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि हे पाठबळ तर हवंच सुभाष दादा. ज्यावेळी तुम्ही ग्रामीण किंवा सिटी क्रिकेट खेळता, तुमच्या पाठीवरती जेवढी मोठी थाप असेल आत्मविश्वासाची, तुम्हाला प्रेरणा देणाऱ्यांची, तेवढं जास्त चांगलं क्रिकेट तुम्ही खेळू शकता. आणि यामधून जी टीम विन होईल ती शेवटची मॅच खेळ टीम पॉयनियर सोबत. आज रात्री कालचा रेकॉर्ड आपण पुन्हा ब्रेक करू. काल जवळजवळ आपल्याला 4 वाजले. आज अजय दादा आपण 5चं टार्गेट पकडून चालू, कारण बालाजी ट्रॉफी प्रत्येकाला हवीशी वाटते. म्हणून डे नाईट क्रिकेट तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. सिद्दीक भावे सरांच्या भाषेत जर म्हणायचं झालं तो चलते रहिए लाईफ बॉय साबुन की तरह. चांगला बॉल बट लाईन खराब. हे ते अंपायर सांगत असताना टप्पा पडल्यानंतर बॉल वहन घेतोय ते अंपायरनं पाहिलं. एक्स्ट्रा रन ऍड होईल. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे, आधीच आपण म्हणू शकतो धावेंचा दुष्काळ, आणि त्यामध्ये एक्स्ट्रा धावा जर खर्च झाल्या तर मॅगी 11 बॅकफुटला येऊ शकते. सूरज केने प्लेयर ऑफ द इयर का बॅटिंग केली आहे 2019-20. एक वेगळा सूरज केने पाहायला मिळाला. त्याचा देखील संघ आपल्याला युतिका स्पोर्ट्स इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू 5 रनची गरज. विकी पुन्हा एकदा व्हाईट बॉल. गती चांगली आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर अँगल घेऊन थोडासा वळतोय, बट जो टप्पा जी ॲक्युरन्सी हवी आहे ती नाही आहे गोलंदाजाकडे. आणि 2 एक्स्ट्रा अतिरिक्त धावा आणि दोन्ही व्या बॅट्समनचा प्रयत्न जर आपण पाहिला तर इनफिल्डच्या वरना पॉईंटला बीट करायचं होतं, कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट, बट इथे 2 रन एक्स्ट्रा आल्या. मॅचचं पारडं बदलतं. आता 12 चेंडू करायच्यात फक्त 4 धावा. बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग. अजूनही बॉडी लँग्वेज चांगली आहे मॅगी 11ची. लढण्याचा प्रयत्न करतात. आफ्टर लॉंग टाइम आता आपण म्हणू शकतो की दिशा आणि टप्पा सापडला बॉलर विकीला. डॉट बॉल येतोय 2 रन एक्स्ट्रा आल्यानंतर. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 49-53चं टार्गेट आहे. 11 बॉल 4 रनची आवश्यकता. सिंगल डबल देखील मॅचमध्ये पारडं भारी करेल अष्टविनायक ठाकूरपाडा. तर एखादं मी म्हणेल गेम चेंजर षटक या मॅचला बदलवू शकतं. तर निहाल माद्रे यांचं देखील आगमन झालंय.
जॉली स्पोर्ट्स कामतगडचे ते देखील एक टीम मेंबर आहेत, एक चांगला क्रिकेटर, सलामीचा बॅट्समन म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. बट सध्या थोडीशी इंजरी फेस करतोय, त्यामुळे अमोल पाटील यश यांच्यावरती जिम्मेदारी वाढली आहे आणि पहिल्या मॅचमध्ये ती त्यांनी पार केली. चेस करत असताना चांगली बॅटिंग केली अमोलनं, त्यांचा देखील उल्लेख नक्कीच व्हायला हवा. नेक्स्ट मॅच आपल्याला अतिशय चांगली पाहायला मिळेल. यानंतर कट करण्याचा प्रयत्न, यस, बॉल बॅटला स्पर्श करून गेला कीपरच्या हातामध्ये. मी ती विकेट, बॉल ऑफ विकीला. काय म्हणाल सुनील पवार, विकीचं जर हे षटक पाहिलं तर गती जास्त जनरेट करतो या षटकामध्ये. मागच्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं तर आता थोडासा जास्त स्पीड पाहायला मिळतो, टप्पा आता चांगला पाहायला मिळतो. 2 व्हाईट बॉल नंतर कमबॅक करतो बॉल ऑफ विकी. निश्चित एका चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ओमकार असं वाटलं होतं की सामना जवळपास या षटकामध्ये समाप्त होईल का, पण थोडंसं मॅगी स्पोर्ट या संघामध्ये संघर्ष करतो आणि सामना रंगतदार स्थितीमध्ये नेईल आणि सांगता येणार नाही की जेव्हा अंतिम षटकापर्यंत चेंडूपर्यंत जाईल का हा सामना. कौतुक करत एवढं कमाई विकी या गोलंदाजाचं. सुरुवातीला एफर्ट हवे होते, सुरुवातीला ही मेहनत हवी होती. सुरुवातीला जर विकेट आल्या असत्या तर 6 ओव्हर 53 रनचं टार्गेट देखील चांगलं होतं. पण काय फ्लाइंग स्टार्ट दिला. हरेशनं अनस्टॉपेबल बॅटिंग केली, ऋषभनं सेन्सिबल बॅटिंग केली. जेव्हा संधी मिळाली तेव्हा हात खोलले. अजून एक चांगला बॉल, बट आता कीपर झाला बीट. रनआउटची आहे संधी, बट एक धोकादायक सिंगल बाईटच्या स्वरूपात झाली आहे कंप्लीट. आणि सिंगल देखील मॅचला कलाटणी आणण्यासाठी पुरेशी आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक 51 धावा जिंकण्यासाठी येणारे बॉल बाकी आहेत 8 धावा करायच्या 2. एवढ्या रात्रीमध्ये देखील अतिशय दर्जेदार प्रक्षेपण प्रिन्स मूवीज आपल्याला दाखवतीये. सध्या आम्हाला व्यासपीठ स्क्रीनवरती पाहायला मिळतं. सागर भोईर आणि पूर्ण आमचे मान्यवर या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घेत असताना अजूनही फाईट करण्याची ताकद ठेवतीये टीम मॅगी 11. सध्या हेच सांगतोय त्यांचा कॅप्टन की आता हरलोय जिंकलोय नॉट इम्पॉर्टंट फॉर मॅगी 11, आम्ही लढलोय कसं शेवटच्या टप्प्यापर्यंत हे महत्वाचं. आणि या गोष्टी तर क्रिकेटमध्ये असायलाच हव्या. 8 बॉल 2 रनची गरज आहे. इथे स्ट्रोक चांगला आहे आणि आता बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि येतोय विजयाचा हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या नावाचा जय जयकार. अभिनंदन अष्टविनायक ठाकूरपाडा अँड हार्ड लक मॅगी 11. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 27 धावेची एक झुंजार खेळी ज्यानं साकारली. नक्कीच वय जरी कमी असलं तरी ज्यानं सांगितलं माना की उम्र कम है मगर हौसले मेरे बुलंद है, तर ऋषभ ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड टीम ठाकूरपाडा. हॅलो ऋषभ, आपण स्टेजवर यायचं आहे. आपण पाहतोय बालाजी चषक 2020 DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पुढे एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत. बिग शो बिग मॅन 1 मॅन शो दयानंदजी चोरगे साहेब यांच्या वतीने सर्वांचं पुढे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऋषभ, आपण लवकर यायचं आहे. व्यासपीठावर इंद्रबाजी तरेसाहेब यांच्या शुभ हस्ते आपण ऋषभला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. ऋषभ, आपण लवकर यायचं आहे स्टेजवर. ऋषभ आणि संघाचा कर्णधार दोघांनी स्टेजवर यायचंय. आज आपल्याला विजयासाठी विजेंद्र ठाकरे यांकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आणि विजेंद्र ठाकरे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. ऋषभ, आपण या लवकर. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण या ठिकाणी देतोय.
द्यायची आहे ना. चला जय मसोबा सन्माननीय- पिंपळा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. राम पवार आपणास विनंती करतोय, आपण संतोष काकडे स्पॉन्सर गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. आणि या फलंदाजांनी यशवंत पवार यांना विनंती करतो की आपण गिफ्ट टेम्पल द्यायचं आहे. फरहान सुसे साहेब, आपण सरपंच आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे गिफ्ट द्यायचं आहे. एम डी जाधव स्पॉन्सर गिफ्ट आहे, या खेळाडूला द्या. नादिर शहा यांना विनंती करतोय की आपण हे गिफ्ट या खेळाडूला द्यायचं आहे. आणि विजेंद्र ठाकरे यांच्याकडून संघाला विजय संपादित केल्याबद्दल 5,000 रुपये, 2,000 रुपये चौकार आणि षटकारांसाठी. हरेश स्टेजवर या. हरेश 1,000 रुपये हरेश साठी. जोधाटा या संघासाठी भरपूर पाठीराखे या ठिकाणी आले होते. खूप खूप अभिनंदन. ओव्हर टू सिद्दीक बाबे सर, प्रोडक्शन. आपण सत्कार सोहळ्याला सुरुवात करावी. सलामीची जोडी पाठवायची आहे युतिका संघ. त्वरित सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. तर आणखीन एक महत्वाची मॅच तुमच्या समोर येते. जय मसोबा पिंपळास विरुद्ध युतिका स्पोर्ट्स सोनाळे.